हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या घरातल्या बांगड्या वापरून हळदी कुंकवाचं डेकोरेशन कसं करायचं। खूप सोपं आहे। आपल्याला इथं एक प्लेट घ्यायची आणि एक सर्कल काढून घ्यायचा। तुम्हाला जशी रांगोळी काढायची, साईज मोठी कमी तुम्ही तशी प्लेट घेऊ शकता। आणि त्यानंतर आपली ही जी झेंडूची फुलं आहेत तर मी त्याच्या पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्या आपल्याला या सर्कलमध्ये छान लावून घ्यायच्या आहेत। आणि इतकी ही इझी अशी रांगोळी म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा पटकन तयार होतं। कारण काय होतं, हळदी कुंकाच्या वेळेस आपल्या खूप कामं असतात, घाई असती, अशा वेळेस असे शॉर्टकट करणं कधीही चांगलंच। आता फुलांच्या पाकळ्या आपल्या लावून झाल्यात, त्यानंतर ज्या छोट्या साईजच्या बांगड्या आहेत, मी इथं 2 शेडच्या बांगड्या घेतल्यात, तर त्या आपल्याला रँडमली लावून घ्यायच्या। जे आपण पाकळ्या लावल्यात त्याच्या भोवती आपल्याला अशा ह्या लावून घ्यायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या शेडच्या ज्या आहेत तर त्याही आपल्याला यावरती लावायच्या आहेत। आणि हो मैत्रिणींनो, आज तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता एक बांगड्यांची लाईन लावल्यानंतर मी इथं थोड्या मोठ्या साईजच्या म्हणजे माझ्या हिरव्या बांगड्या घेतल्यात आणि त्याही आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जेवढ्या अशा छान छान कलरच्या बँगल्स असतील त्या तुम्ही याला वापरू शकता। आणि नंतर इथं पिवळ्या कलरच्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या मी अशा घेतल्यात, तर त्याही आपल्याला ह्या बांगड्यांमध्ये लावून घ्यायच्यात। इथं तुम्ही वेगवेगळ्या रंगाची किंवा झाडाची बारीक बारीक हिरवी पानं येतात ती वापरली तरीही खूप सुंदर दिसतं। म्हणजे झटकीपट असं हे छान डेकोरेशन तयार होतं। आता तुम्ही पाहू शकता आणि मध्ये आपल्याला छान असा कुंकवाचा करंडा किंवा असं दिवा किंवा काही त्यात पाकळ्या वगैरे ठेवून तुम्ही छान सजवू शकता। पाहिलं अगदी 2 ते 3 मिनिटात हे आपलं डेकोरेशन तयार होतं। इथं मी एका समयी छान गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यात आणि असं हे आपलं साधं सोपं फटकन होणारं डेकोरेशन। तर कसं वाटलं हे कमेंट्समध्ये ज़रूर सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि असेच आणखी काही हळदी कुंकाचे डेकोरेशनचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहेत, तर तेही नक्की पहा।